तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आपण जात आहोत आपल्या शेतामध्ये कांदे आणायला। तर मित्रांनो, आलाव आपण आपल्या शेतामध्ये नारळ झाडं बघा। या काही इकडे हरभरं काढले। योगेश मित्र आल्या आल्या बघायला लागला कांद्याच्या फळाला कुठं कुठं मोठे मोठे कांदे दिसतात का बघायला लागला, पण आम्हाला काय मोठे कांदे दिसना झालेत। तर बघा बघितलं बाबा इकडल्या वाफ्यात मोठे मोठे कांदे दिसायला लागलेत। चला म्हणलं आता इथं बाबा बघितलं फुलं मोठे आणि कांदेच बारके दिसायला लागले। लय अवघड वाटायला लागलं, कांदे वाढलेच नाहीत, फुलंच वाढले नसते या कांद्याचे। असं टेन्शन आलं का नाही, इकडं तर एवढं मोठं दिवस ऊन लागलं, वरून चटकायला लागलं, खालून पळायला लागलं आणि मला काय मांडी घालून बसाईना। कसं तरी कांदे काढून झालं आणि आम्ही आता पोत्यात भरायला लागलो बाबा। बघा नसते कांदे, आता इलं टेन्शन आलं हो लय। आता ऊन लागायला लागलं, वरून चटकायला लागलो, पळायला लागलो। फिल्टर लावल्यामुळं जरा दिसायला लागलं चांगलं, ना तर काळं भर तोंड पडलं होतं उन्हात। चला तर भरले बाबा 2 पोते गाडीत टाकले। आता निघालो आम्ही आपल्या विकास हॉटेलवर। तर या मग ताजा कांदा खायचा म्हणले की विकास हॉटेलवर या, वाट बघते। चला धन्यवाद, थँक्यू।